स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिक जिल्ह्यातील 11 तालुके हे भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील 655 गावांना आणि वाड्यांना 180 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे. नाशिक जिल्ह्यात 180 टँकरच्या 342 फेऱ्यांद्वारे 655 गावांना रोज पाणी पुरवठा केला जातो आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. नाशिकच्या येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी सर्वाधिक टँकर सुरू आहे. पाण्यासाठी शासनाने 55 विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत. पाऊस अजून लांबल्यास पाणी टंचाई अधिक भीषण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 655 गावांना आणि वाड्यांना 180 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे, पण तेही त्यांना पुरेसे होत नाही आहे. तिथल्या अनेक महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यावर्षी मान्सून लांबल्यामुळे या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 10 जून उलटून गेला तरी महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला नसल्यामुळे या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.